Welcome, dear students, GRPS Junior College, Narangao, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about chapter number 11, Organic Farming. In today's lecture, we are going to start our chapter number 12, Agro Informatics. Part first, ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर आज आपण या ठिकाणी आपलं 12 नंबरचा जो चॅप्टर आहे ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स, त्यामध्ये वेगवेगळी जी साधनं आहेत की जे आपण वापर करून आपल्या शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतो, अशा साधनांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. त्यामध्ये ॲग्रो इन्फॉर्मेशन जी टेक्नॉलॉजी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असते. मग त्यामध्ये कम्प्युटर आहे, मोबाईल, ईमेल, इंटरनेट अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असते. या माहितीचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास या चॅप्टरमध्ये करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते आपण पाहूया. यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अँड सॉफ्टवेअर्स फॉर स्टोरेज, अनालिसिस, ट्रान्सफर्स अँड रिट्रायव्हिंग इन्फॉर्मेशन इज टर्म्ड इन्फॉर्मॅटिक्स. तर इन्फॉर्मॅटिक्स कशाला म्हणायचं, तर इन्फॉर्मॅटिक्स या ठिकाणी यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक ज्या गॅजेट्स आहेत, गॅजेट्स म्हणजे वस्तू आहेत, अँड सॉफ्टवेअर, त्यामध्ये काही सॉफ्टवेअर आहेत फॉर स्टोरेज, अनालिसिस, ट्रान्सफर्स अँड रिट्रीव्हिंग इन्फॉर्मेशन इज टर्म इन्फॉर्मॅटिक्स. इन्फॉर्मॅटिक्स कशाला म्हणायचं, तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि सॉफ्टवेअर यांचा वापर आपण स्टोरेज, अनालिसिस, ट्रान्सफर आणि रिट्रायव्हिंग जी इन्फॉर्मेशन आहे, जी माहितीचं आहे, माहितीचं संकलन करून त्याचं पृथक्करण केलं जातं आणि पृथक्करण करून त्याची माहितीची देवाणघेवाण घेतली जाते, त्याला आपण इन्फॉर्मॅटिक्स असं म्हणतो. ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स इज द ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर with innovative ideas, techniques and scientific knowledge to expand horizon of computers. तर ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स काय आहे, इट इज द ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर विथ इनोव्हेटिव्ह आयडिया. मग त्यामध्ये काही नवीन संशोधनपर माहिती आहे, टेक्निक्स आहेत, काही तंत्रज्ञान आहे, सायंटिफिक नॉलेज, शास्त्रीय जी माहिती आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. टू एक्सपांड हॉरिझॉन ऑफ कम्प्युटर, आणि कम्प्युटरच्या मार्फत या ठिकाणी या माहितीचं संकलन केलं. इट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अप्लाइड टू मॅनेजमेंट अँड अनालिसिस ऑफ ॲग्रिकल्चरल डाटा. त्याचबरोबर हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अप्लाइड टू मॅनेजमेंट अँड अनालिसिस ऑफ ॲग्रिकल्चरल डाटा. यामध्ये जो ॲग्रिकल्चरल डाटा आहे त्याचं मॅनेजमेंट केलं जातं, त्यानंतर त्याचं अनालिसिस करून शेती उपयोगी जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये साठवली जाते. मॉडर्न डिव्हाइसेस अँड सिस्टीम लाईक कम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट एक्सेट्रा आर कॅपेबल टू स्टोर, प्रोसेस, कम्युनिकेट अँड रिजनरेट द इन्फॉर्मेशन ॲट हायेस्ट स्पीड विथ लोएस्ट कॉस्ट. तर यामध्ये जे मॉडर्न डिव्हाइसेस आहेत, म्हणजे आधुनिक जे डिव्हाइसेस आहेत, मग त्यामध्ये कम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट असे जे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, आर कॅपेबल टू स्टोर, ते काय करतात, माहिती त्या ठिकाणी साठवून ठेवतात, त्याच्यावरती प्रोसेस करतात, कम्युनिकेशन साठी त्याचा वापर होतो, त्यानंतर रिजनरेट द इन्फॉर्मेशन ॲट हायेस्ट स्पीड, खूप लवकरात लवकर त्या ठिकाणी आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळते, आणि त्याची जी कॉस्ट पण आहे ती लोवेस्ट कॉस्ट मध्ये आपल्याला ही माहिती त्या ठिकाणी मिळत असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतो. ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. Then meaning and use of modern devices.
सिस्टीम्स इन ऍग्रिकल्चर. तर ज्या काही वेगवेगळ्या डिव्हाइसेस आहेत, मॉडर्न डिव्हाइसेस, त्याचं मिनिंग आणि सिस्टीम्स इन ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर मध्ये वापरले जाणारे सिस्टीम्स आपण पाहूयात. फर्स्ट, कम्प्युटर. कम्प्युटर मराठीमध्ये आपण त्याला संगणक असं म्हणतो. कम्प्युटर, इट इज अ मॅजिक बॉक्स विच कॅन ऍक्सेप्ट इन्फॉर्मेशन थ्रू डिफरंट इनपुट डिव्हाइसेस. फॉर एक्झाम्पल कॅमेरा, मायक्रोफोन, कीपॅड, माउस अँड स्कॅनर. तर कम्प्युटरला त्या ठिकाणी मॅजिक बॉक्स या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे जादूचा बॉक्स. तर याच्यामध्ये काय केलं जाते, डिफरंट इनपुट डिव्हाइसेस आपण त्याला जोडू शकतो आणि माहितीचं संकलन त्या ठिकाणी केलं जाते. ऍक्सेप्ट इन्फॉर्मेशन थ्रू डिफरंट इनपुट डिव्हाइसेस. मग त्यामध्ये कॅमेरा, मग कॅमेरा, मायक्रोफोन, कीपॅड, माउस अँड स्कॅनर, ह्या गोष्टी त्यामध्ये आपण कम्प्युटरला जोडू शकतो. इट कॅन प्रोसेस ह्यूज डाटा विथ इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. कम्प्युटर काय करतो, तर प्रोसेस करतो डाट्यावरती, जी माहिती त्याला दिलेली आहे त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि एकच सेकंदामध्ये त्याचं त्या ठिकाणी सगळी माहितीची प्रोसेस तो पूर्ण करतो. We can obtain output from computer by various ways: display on monitor, sound through speaker, hard copy from printer. तर जो डाटा आहे तो डाटा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून तो ज्याला माहिती पाहिजे त्याच्यापर्यंत तो पोहोचवतो. मग त्यामध्ये मॉनिटर वरती तो डिस्प्ले करतो, साऊंड थ्रू स्पीकर, स्पीकरच्या मार्फत ती माहिती तो सांगतो, हार्ड कॉपी फ्रॉम प्रिंटर्स, प्रिंटरला त्या ठिकाणी हार्ड कॉपी देण्याचं काम करतो. तर कम्प्युटरचे असे वेगवेगळे उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत. देन युजेस ऑफ कम्प्युटर इन ऍग्रिकल्चर. आता ऍग्रिकल्चर मध्ये कम्प्युटरचा वापर कसा केला जातो तो या ठिकाणी आपण शॉर्ट पॉइंट्स मध्ये पाहूया. कम्प्युटर कॅन बी युज्ड ॲट each level in the process of communication. Computer can be used at each level in process of communication. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कम्प्युटरचा वापर केला जातो. सायंटिस्ट, सब्जेक्ट एक्सपर्ट कॅन यूज कम्प्युटर टू शेप द इन्फॉर्मेशन इन रिटर्न, पिक्टोरियल, मूवीज और ऑडिओ फॉर्म. तर जे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत म्हणजे विषय तज्ञ आहेत, ते कम्प्युटरचा वापर करून त्या ठिकाणी ती माहिती रिटर्न फॉर्म मध्ये म्हणजे लेखी स्वरूपात, पिक्टोरियल पिक्चरच्या स्वरूपात, मूवीज अँड ऑडिओ फॉर्म म्हणजे मूवी आणि ऑडिओ फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ती माहिती त्या ठिकाणी देऊ शकतात कम्प्युटरच्या माध्यमातून. देन इट कॅन बी स्प्रेड टू एक्सटेन्शन वर्कर्स थ्रू सीडीज, व्हीसीडीज, मायक्रो एसडी कार्ड्स, यूएसबी स्टोरेज डिव्हाइसेस. तर एक्सटेन्शन वर्कर साठी त्या ठिकाणी कम्प्युटरचा वापर केला जातो. मग त्यामध्ये सीडी तयार करणे, व्हीसीडी तयार करणे, मायक्रो एसडी कार्ड्स, देन यूएसबी स्टोरेज डिव्हाइसेस यांच्यामध्ये माहिती साठवणे, अशा पद्धतींचा वापर कम्प्युटरमध्ये केला जातो. देन एक्सटेन्शन वर्कर कॅन लोड द इन्फॉर्मेशन इन हिज कम्प्युटर अँड यूज इट इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन विथ फार्मर्स. एक्सटेन्शन वर्कर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कम्प्युटरवरती साठवतात आणि त्याचं परत फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांबरोबर ती देवाणघेवाण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. इफ अवेलेबल, फार्मर्स कॅन ऑल्सो यूज कम्प्युटर टू स्टोर अँड यूज इन्फॉर्मेशन ऑफ ऍग्रिकल्चर. जर शेतकऱ्यांकडे कम्प्युटर अवेलेबल असतील तर ते सुद्धा त्याचा वापर माहिती साठवणे आणि त्याचा शेतीसाठी वापर ते करू शकतात. कम्प्युटर इज ऑल्सो हेल्पफुल टू ऑब्टेन फीडबॅक फ्रॉम द रिसिव्हर्स ॲट इच लेवल. त्याचबरोबर कम्प्युटरचा वापर आपण फीडबॅक म्हणजे काय, अभिप्राय घेण्यासाठी सुद्धा केला जातो. शेतकऱ्यांकडनं काही फीडबॅक अवेलेबल होतात ते त्या ठिकाणी कम्प्युटरला घेता येतात. फार्मर्स कॅन इझिली असेस रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ऑन क्रॉप स्टोर युजिंग नेटवर्क्स ऑफ कम्प्युटर. फार्मर्स त्या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझिली त्या ठिकाणी माहिती त्याची घेऊ शकतात, क्रॉपची किंवा स्टोर जे आहेत किंवा कृषी उत्पादनं जी आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात. सम फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स कॅन हेल्प फार्मर्स टू मेंटेन देअर फार्म
more effectively and increase productivity. आता या ठिकाणी काही सॉफ्टवेअर आहेत. आता आपण पाहतो बऱ्याच मोबाईलमध्ये बऱ्यापैकी सर्वांकडे आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत, ऍप आहेत. त्या ऍपच्या मार्फत शेतीची माहिती त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो आणि आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करू शकतो. देन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम ऑफ कम्प्युटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स ज्या आहेत त्यामध्ये मग मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स अँड उबंटू. तर या 3 ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, मायक्रोसॉफ्ट विंडो, लिनक्स अँड उबंटू. देन वेब ब्राउझर मध्ये मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोर हा त्या ठिकाणी वेब ब्राउझर आहे. त्याच्यावरती आपण काही शब्द टाकले तर त्या शब्दांची जी माहिती आहे तर ती आपल्याला लगेच प्राप्त होते. देन मोझिला, फायरफॉक्स, गुगल क्रोम, ऍपल सफारी असे जे ब्राउझर आहेत त्यांचा वापर आपण ऍग्रीकल्चर साठी करू शकतो. देन सर्च इंजिन मध्ये गुगल आहे, हाइव आहे, बिंग, ASK, बायदू, AOL.com असे जे सर्च इंजिन आहेत त्यांचा वापर सुद्धा आपण इंटरनेट मध्ये करू शकतो. देन सेकंड, कम्प्युटर नंतर महत्वाचा पार्ट आहे इंटरनेट. इंटरनेट इज ग्लोबल नेटवर्क दॅट कनेक्ट्स द कम्प्युटर अक्रॉस द ग्लोब. इंटरनेट इज द ग्लोबल नेटवर्क. हे काय आहे? ग्लोबल जागतिक नेटवर्क आहे. दॅट कनेक्ट्स द कम्प्युटर अक्रॉस द ग्लोब. कम्प्युटर पूर्ण जगाला तो त्या ठिकाणी जोडतो. द लॉंग फॉर्म ऑफ इंटरनेट इज इंटरनॅशनल नेटवर्क. इंटरनॅशनल नेटवर्क. लॉंग फॉर्म ऑफ इंटरनेट काय आहे? इंटरनेट इंटरनॅशनल नेटवर्क. बऱ्याचशा परीक्षांमध्ये इंटरनेटचा लॉंग फॉर्म विचारला जातो, त्यामुळे तुम्ही तो लक्षात ठेवा. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये इंटरनेटचा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल नेटवर्क. इंटरनॅशनल नेटवर्क. देन इंटरनेट facility can be obtained on the computer, laptop, tablet computer and mobile. इंटरनेट फॅसिलिटी आपण कुठं कुठं घेऊ शकतो? त्यामध्ये कम्प्युटरला त्या ठिकाणी जोडू शकतो, लॅपटॉपला जोडू शकतो, टॅबलेट कम्प्युटरला त्या ठिकाणी आपण इंटरनेट जोडू शकतो. त्याचबरोबर मोबाईलवर सुद्धा आपण इंटरनेटचा वापर करू शकतो. देन द डिव्हाइस कॅन बी कनेक्टेड विथ ऑप्टिकल फायबर केबल, टेलिफोन, लँडलाईन अँड वायफाय. तर हे जे डिव्हाइसेस आहेत वेगवेगळे त्याला आपण इंटरनेट जोडण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल, टेलिफोन, लँडलाईन आणि वायफाय यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. देन यूज ऑफ इंटरनेट इन ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर मध्ये इंटरनेटचा वापर काय आहे? त्यामध्ये इंटरनेट गेट डायरेक्ट access to the research and experience of developed countries and use it from improvement in the field of agriculture. तर इंटरनेट डायरेक्ट access आहे ऍग्रीकल्चरचे जे रिसर्च आणि एक्सपिरियन्स त्या ठिकाणी डेव्हलप कंट्रीज मध्ये घेतले जातात. मग तिथली जी माहिती आहे ती आपल्याला डायरेक्ट नेटवरती पाहायला मिळते. ऍग्रीकल्चर मध्ये नाविन्यपूर्ण काही गोष्टी झालेल्या असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. देन इंटरनेट इज ऑल्सो युज्ड इन सर्चिंग मार्केट इन्फॉर्मेशन अबाउट पर्टिक्युलर इनपुट और आउटपुट ऑफ ऍग्रीकल्चर. तर इंटरनेट वरती आपण वेगवेगळ्या मार्केटची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे जे इनपुट्स आहेत, आउटपुट आहेत त्याची आपल्याला माहिती इंटरनेट वरती मिळते. देन ऑनलाईन मार्केटिंग हॅज ओपनेड न्यू हॉरिझन्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल. त्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटची माहिती ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. देन इंटरनेट प्रोव्हाइड्स ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग क्रॉप कल्टिवेशन, पेस्ट डिसीज मॅनेजमेंट, न्यूट्रिएंट, वीड अँड हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप्स. तर इंटरनेट आपल्याला वेगवेगळी जी माहिती आपल्याला पाहिजे असेल त्यामध्ये क्रॉप कल्टिवेशन, पिकांचं कल्टिवेशन कसं करायचं, पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट, कीड रोग नियंत्रण, न्यूट्रिएंट कशा पद्धतीने वापरायचे, कुठले टाकायचे याची सगळी माहिती नेटवरती अवेलेबल आहे. देन वीड अँड हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप्स, त्याचबरोबर तण नियंत्रण आणि हार्वेस्टिंग जे पिकांची काढणी, तर ही सगळी माहिती इंटरनेटवरती आपल्याला अवेलेबल होते.
then some of the important website useful for the farmers. तर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या वेबसाइट्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये maharashtra.gov.in www.maharashtra.gov.in. तर www चा अर्थ काय? वर्ल्ड वाईड वेब. तर www.mahaagri.gov.in, mcar.org, msamb.com, agricorp.nic.in, icr.org.in, then nhm.gov.in, nhb.gov.in, apeda.com, vsisugar.com. ह्या ज्या वेबसाइट्स आहेत त्या तुम्ही सर्च करायच्या आहेत तुमच्या मोबाईल वरती आणि तिथं जी माहिती दिलेली आहे त्याची त्या ठिकाणी ते पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने इंटरनेटचा वापर करून या ठिकाणी आपण माहिती मिळवू शकतो. देन थर्ड डिव्हाइस किंवा थर्ड जे सॉफ्टवेअर आहे ते आपण या ठिकाणी ईमेल वापरतो. त्यामध्ये पेपरलेस त्याला प्रोसेस म्हणतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण आपला मेसेज पाठवू शकतो. इट इज अ प्रोसेस ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग मेसेज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म विथ और विदाउट अटॅच्ड फाइल्स टू अदर सर्व्हिस युजर्स. तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण मेसेज पाठवू शकतो. त्यामध्ये फाइल्स किंवा विदाउट फाइल असा मेसेज त्या ठिकाणी पाठवता येतो. ईमेल इज हाय स्पीड ऑफ कम्युनिकेशन अँड रिस्पॉन्डंट कॅन व्ह्यू बाय मल्टिपल टाइम्स. ईमेल्स त्या ठिकाणी हाय स्पीड आहे कम्युनिकेशनचं. त्यानंतर अँड रिस्पॉन्डंट कॅन व्ह्यू बाय मल्टिपल टाइम्स, आणि अनेक वेळा त्या ठिकाणी तो पाहता येतो, तो सेव्ह करता येतो. देन इट सेव्हस पेपर, दस इको फ्रेंडली प्रॅक्टिस. त्याचबरोबर या ठिकाणी पेपर सेव्ह होतो, इको फ्रेंडली या ठिकाणी प्रॅक्टिस ईमेलची आहे. इट इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ द कन्सेप्ट पेपरलेस ऑफिस. त्याचबरोबर नवीन कन्सेप्ट ईमेलचा आहे की पेपरलेस ऑफिस मध्ये त्या ठिकाणी ईमेलचा वापर केला जातो. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ईमेलचा वापर केला जातो. देन फोर्थ, सेल फोन्स अँड मोबाईल्स. पुढचं जे डिव्हाइस आहे ते सेल फोन अँड मोबाईल्स. सेल फोन्स आर पॉप्युलरली युज्ड डिव्हाइस बाय फार्मर्स अँड इव्हन लेबर आल्सो. तर सेल फोन जो आहे तो आता शेतकऱ्यांकडे आणि तिथलं जे मजूर आहेत त्यांच्याकडे दोघांकडेही सेल फोन आता अवेलेबल आहेत आणि त्यांचा वापर ते करतात. इट चीप, हँडी अँड मल्टीपर्पज डिव्हाइस. सेल फोन जो आहे तर तो चीप आहे, स्वस्त आहे, हँडी वापरण्याजोगा आहे आणि मल्टीपर्पज त्याचे अनेक उपयोग त्या ठिकाणी केले जातात. सेल फोन्स आर used to send or receive phones, call, text messages, emails, photos and videos as well as access internet. तर सेल फोनचा वापर आपण त्या ठिकाणी कॉल घेण्यासाठी केला जातो, टेक्स्ट मेसेजेस त्या ठिकाणी येतात, मेसेज वाचण्यासाठी केला जातो, ईमेल्स त्याच्यावरती येऊ शकतात, फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. इंटरनेटचा वापर आपण मोबाईल मध्ये करू शकतो. देन यूज जीपीएस फॉर गेटिंग ऍग्रिकल्चर इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर जीपीएस चा वापर करून आपण ऍग्रिकल्चर इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळवू शकतो. जीपीएस म्हणजे काय तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तर यामध्ये आपल्या शेताची सर्व माहिती त्या ठिकाणी जीपीएस वरती अवेलेबल असते. ती माहिती आपण त्या ठिकाणी जीपीएस चा वापर करून मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण आपल्या फर्स्ट पार्ट मध्ये चॅप्टर ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट मध्ये आपण या ठिकाणी ऍग्रिकल्चर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय त्याची डेफिनेशन वगैरे आपण पाहिली, इन्फॉर्मेशन पाहिली. देन सम इम्पॉर्टंट डिव्हाइसेस युज्ड इन ऍग्रिकल्चर, त्यामध्ये फर्स्ट कम्प्युटर, देन इंटरनेट, देन ईमेल अँड फोर्थ सेल फोन. हे जे महत्वाचे पार्ट आहेत, डिव्हाइसेस आहेत, हे आपण या ठिकाणी आज शिकलो. त्यांच्या मार्फत ऍग्रिकल्चरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, हे आपण या ठिकाणी आजच्या
या युनिटमध्ये पाहिलेलं आहे. याच्या जे पुढचे अजून डिव्हाइसेस आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.